आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। भूमिपुत्रांच्या मागण्यांचे पावसाळी अधिवेशनात गोंधळ। कल्याण शीळ रस्त्यावरील मेट्रोचे काम तातडीने थांबवा। MMR क्षेत्रासाठी स्वतंत्र धरणाच्या नियोजनाची मागणी। आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत वेधले सरकारचे लक्ष। कल्याण ग्रामीण विधानसभेत सुरू असलेल्या विकास कामांच्या नियोजन शून्य कामांचा आमदार राजू पाटील यांनी पाढा वाढून सरकारकडे लक्ष वेधलं आहे। शासनाच्या यंत्रणांकडून नियोजनाअभावी सुरू असलेल्या कामांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झालाय। यामध्ये प्रामुख्याने 27 गावांची न्यायालयीन लढाई, निकृष्ट दर्जाची कामं यांसह मेट्रोचं सुरू असलेलं काम यांसह 14 गावातील शासनाच्या नियोजन शून्यतेच्या कामाचा गोंधळ शुक्रवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी विधानसभेत मांडून सरकारला जाब विचारलाय। कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांच्या विभाजनाचा प्रश्न, 14 गावच्या नवी मुंबई प्रवेशाचा प्रश्न अद्याप देखील प्रलंबित आहे। तर कल्याण शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। यांसह कल्याण शीळ रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो 12 प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीत अधिकची भर पडली आहे। त्यामुळे भूसंपादन केलेल्या अन्य जागेंवर काम करून सुरू असलेलं काम तातडीने थांबवण्याची मागणी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे। सदस्य प्रमोदजी पाटील। अध्यक्ष महोदय, सन 24-25 अर्थसंकल्पाच्या नगर विकास विभागाच्या मागणीवर बोलण्यासाठी मी उभा आहे। माझ्या मतदारसंघात ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिका येत आहेत। दोन्ही महानगरपालिकांमध्ये रस्ते, पाणी ह्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहेत। त्याबद्दल वारंवार महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहे। अध्यक्ष महोदय, कल्याणशीर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्णपणे भूसंपादनाअभावी रखडले आहे। MSRDC कडून रस्ते बाधितांना अद्याप भरपाई मिळालेली नाहीये, त्यामुळे रस्त्याचे काम थांबलेले आहे। त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते तिथे। या रस्ते बाधितांना भूसंपादनाची रक्कम 300,91,91,715 रुपये नुकसान भरपाई पोटी द्यायची आहे। ती तातडीने शेतकऱ्यांना देऊन रस्ता पूर्ण करण्यात यावा, कारण यासाठी सध्या सर्वपक्षीय युवा मोर्चाचे बेमुदत धरणे आंदोलन सुद्धा तिथे चालू आहे। अध्यक्ष महोदय, याच रस्त्यावर सध्या मेट्रोचे काम चालू आहे। रस्ता मधोमध खोदण्यात आला आहे। वास्तविक या ठिकाणी आत्ताच रस्ता पूर्ण झाला होता। मध्ये दुभाजक लावण्यात आले होते व सुशोभीकरण करण्यात आले होते। हाच रस्ता मधोमध खोदून आता मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे। दररोज या कामामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते। कल्याणशीर रस्त्यावरील मेट्रोचे काम थांबवण्यात यावे व ज्या ठिकाणी वस्ती नाही अशा ठिकाणी हे काम सुरू करावे। नंतर कल्याण शिरफाटा रस्त्याचे काम सुरू करावे अशी मी विनंती करतो। या मधल्या काळात कल्याणशीर रस्त्याला पर्यायी रस्ते विकसित करावे ही माझी मागणी आहे। अध्यक्ष महोदय, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये MMRD, MSRDC, PWD विभागांतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत। रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत, कोणाचे नियंत्रण यावर नाहीये। त्यामुळे रस्ते पुन्हा पुन्हा खोदण्यात येतात आणि ते पुन्हा पुन्हा बनवण्यात येतात। कालच आमच्या डोंबिवली जिमखान्याजवळचाही रस्ता पुन्हा खोदण्यात आला। कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, यामुळे रस्त्याला दर्जा राहत नाही। त्यामुळे ठाणे, कल्याण, डोंबिवली महानगरपालिकेतील सर्व विभागातील रस्त्याचे त्रयस्थ संस्थेतर्फे ऑडिट करण्याचे आदेश द्यावे अशी मी विनंती करतो। अध्यक्ष महोदय, कल्याण, डोंबिवली व ठाणे महानगरपालिकेमध्ये DP रस्त्यांची रखडलेली कामे आहेत। माझ्या मतदारसंघात सध्या MMRDA, DFCC यांची कामं सुरू आहेत। त्यांच्याकडून जमिनींची थेट खरेदी विक्री केलेली आहे। त्यामुळे DP रोडसाठी महापालिका फक्त TDR देतात। त्यामुळे शेतकरी जागा द्यायला तयार होत नाहीये। थेट खरेदीबाबत शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे, अन्यथा DP रस्त्यावर नियोजित शहरे कधी होणार नाहीत। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील 14 गावांचा समावेश नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात आला आहे। 2 मिनिटं कंक्लूड करा। परंतु अद्याप महानगरपालिकेकडून कोणतेही काम सुरू झालेले नाही। कंक्लूड करा। या बाबतीत तातडीने लक्ष घालून महानगरपालिकेकडून या 14 गावांचा नियोजित आराखडा तयार करण्याबाबत सूचना नवी मुंबई महानगरपालिकेला द्याव्यात ही मी विनंती करतोय। तसेच KDMC मधून वगळलेल्या 18 गावांची केस मान्य सर्वोच्च न्यायालयात अजून प्रलंबित आहे। त्याबाबत निर्णय घेऊन 18 गावांऐवजी मूळ 27 गावांची वेगळी नगरपालिका स्थापन करण्याकरता नव्याने पुढाकार घ्यावा ही विनंती मी आपल्या माध्यमातून करत आहे।
आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.